जर केळी बागायतदार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी शेतकऱ्याचपूर शैला शिंदे पंढरपूरहून आज खास जैन हिल्स वरील ही 30 नोव्हेंबर ची लागवड असलेली केळीच्या प्लॉट वरती जी पॅक मध्ये असलेला प्लॉट आहे तो व्हिजिट करण्यासाठी आलो आहात. आणि हे आपले आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ के.व्ही. पाटील सर आहेत. त्यांचं वारंवार सगळ्या शेतकऱ्यांना खूप मोलाचं असं मार्गदर्शन असतं. आपल्याला ह्या प्लॉट बद्दल, हा एवढ्या उत्तम प्रकारे प्लॉट कसा आला आहे तो थोडंसं शेतकऱ्यांना सांगतील. थँक्यू शैलाताई. खरं सांगायचं म्हणजे ज्या बागेमध्ये आपण उभे आहोत ही बाग प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये केलेली बाग आहे. या बागेला वरतून नेट हाऊस आहे, आतमध्ये फॉगिंग सिस्टम आहे, मिस्टिंग सिस्टम आहे, रेस बेड डबल लॅटरल आहे. परंतु जैन हिल्स वरती ह्या बागेचा प्रयोग करण्याचं कारण काय आहे तर मागच्या 14 वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 21 वेळा वादळ झाली आणि 22 वेळेचं जे वादळ झालं ते 8 जून 2025 ला 55 किलोमीटर ताशी वेगाने वादळ झालं. आणि म्हणून दरवर्षी सातत्याने केळी बागायतदारांचं या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत आहे. आणि म्हणून आपण जळगाव, सोलापूर हे दोघही जिल्हे आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे. जळगावमध्ये 68,000 हेक्टर केळीचं क्षेत्र आहे, सोलापूरमध्ये 14,000 हेक्टर केळीचं क्षेत्र आहे आणि आर्थिक दृष्ट्या इतकं महत्वाचं पीक आहे. परंतु ज्या वेळेस नैसर्गिक आपत्तीने नुकसान होते, वाऱ्या वादळाने होते किंवा गारपिटीने होते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शेतकऱ्याची हानी होते. आणि म्हणून कंपनीने असं ठरवलं की आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशनचा पर्याय देऊ शकतो का. बरोबर. आणि म्हणून ह्या प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये या केळीची लागवड 30 नोव्हेंबरला केली. आणि आपण आता ताई बघू शकता, म्हणजे 30 नोव्हेंबरला लागवड केलेली बाग आज हार्वेस्ट झालेली आहे. आणि 29 किलोचं सरासरी वजन, जे शेतकऱ्याला वाटतं की हिवाळ्याच्या लागवडीला वजन मिळत नाही किंवा लागवडीनंतर पुन्हा पुढे हिवाळा आहे, पण या बागेमध्ये आपण हिवाळ्याचं आणि उन्हाळ्याचं काय मॅनेजमेंट केलं तर हिवाळ्यामध्ये दररोज सकाळी 6 वाजता या बागेमध्ये फॉगिंग सिस्टम चालवली, जेणेकरून ह्युमिडिटी वाढवली आणि थंडीचा परिणाम कमी केला. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा आमची माणसं घरी जातात त्यावेळेस 6 वाजेला संध्याकाळी पुन्हा फॉगिंग सिस्टम चालवली आणि डोअर बंद केलं, म्हणजे रात्रभर बागेमध्ये आर्द्रता राहिली. त्या आर्द्रतेने तापमान कमी होऊ दिलं नाही, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जळगावमध्ये उन्हाळ्यामध्ये ह्युमिडिटी 25 ते 30% असते, म्हणजे ऑलमोस्ट ड्राय क्लायमेट असतं, खूप हॉट आणि खूप ड्राय, म्हणजे 46 डिग्रीला तापमान जातं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा पिरियड